वर्षे रोपं लागलेली द्वारी त्याचा निरोप गेला गगनाने समाजाने त्यानंतर निष्काम करून कुटुंबाशी गुरुवारी गोविंद महाराज बंड बाबांच्या आशीर्वादाने भास्करशेठ प्रतिष्ठान मुलगासावा सर्वांसह विद्यमानाने गेली 15 वर्षापासून या ठिकाणी अन्नदानाची सेवा सातत्याने चालू आहे. पण अन्नदान देत असताना जगामध्ये शास्त्र सांगतं आहे की अजून सत्तेने कोणी तृप्त झाला नाही, वित्ताने कोणी तृप्त झाला नाही, पण अन्नदानाने तृप्त होतो. की अन्नदानाची सेवा गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी करतात. शास्त्र सांगते अन्नदान करत असताना कुठे करावं. आणि वारीमध्ये 3 प्रकारचं आपल्याकडनं घडलं जातं, काही आणि वाचिक मानसिक तत्व. ज्या वारीमध्ये मुख्य या ठिकाणी निवारा आणि अन्न वस्त्र हे या ठिकाणी चालू असतो. आणि अशा वारीमध्ये माऊलीच्या सोहळ्यामध्ये सत्पात्री दान आहे. दानाचे अनेक प्रकार गीतेमध्ये सांगितले जातात, पण या ठिकाणी वारीचं अन्नदान या ठिकाणी येथे एक शीत दिव्याने होय कोटी कुळाचे उधरण कोटी याद केले की मायशे मन फिरतात अथवा नामाचे. तर वारीमध्ये अन्नदान देत असताना या ठिकाणी 15 वर्ष झालं. 15 वर्ष कशाला काही सुद्धा सांगता येत नाही. या शेठच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज महाराष्ट्रामध्ये माऊलीच्या सोहळ्यामध्ये ज्या दिंडीचं नाव लौकिक आहे, ज्या दिंडीमध्ये गरीब संबंधाचा भेद नसतो, हजारो लोक 6 ते 7 हजार समाज सकाळी जेवतो संध्याकाळी जेवतो. आणि या दिंडीमध्ये आपलं भाग्य असेल की आपण तिथे जाऊन अन्नदान करू शकत नाही, तर या ठिकाणी आपल्या गावातून थोडं त्यांनी तळेसारखे तत्वा एकमेका सहाय्य करून सर्वांच्या वतीने ही अन्नदान सेवा होत असते. आणि अन्नदानाची सेवा होत असताना गेली 15 वर्षापासून या ठिकाणी म्हणजे अन्नदान सेवा करतो. शेठबद्दल बोलत असताना असे काही थोडे माणसं आहेत या ठिकाणी स्तुती नाही आहे, ही स्थिती आहे. काही माणसं 1 वर्ष 2 वर्ष करतात, पण शेठचं अन्नदानाचंच नाही तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे. कुठलाही कार्यक्रम असेल तरी गाडीच्या परिवाराचा एक छोटासा सदस्य म्हणून मला माहीत आहे. आईचा कार्यक्रम असेल, वडिलांचा पण वाढदिवस असेल, सुनीबाई सत्कार यांना या ठिकाणी अन्नदान सेवा असेल, सामुदायिक कामामध्ये कुठेही गाडगे प्रतिष्ठानचा मोठा सिंहाचा वाटा आहे. गावच्या विकासाच्या कामामध्ये असेल, शाळेचे असेल, हॉस्पिटल असेल, विविध कार्यक्रमामध्ये नवे मागे तर या ठिकाणी सामुदायिक युवा सोहळा त्याचा मी सुद्धा साक्षीदार आहे. त्याहीपेक्षा लातूरसारख्या दुर्गम भागामध्ये काही ठिकाणी अन्नदानाची सेवा आणि घरचे असतील, मुली असतील, मुलं असतील त्यांचीसुद्धा सेवा या ठिकाणी होते. कारण हे करण्याकरता मुख्य लागतं. लक्षात ठेवा, अन्नदान करण्याकरता आपल्यापेक्षा खूप श्रीमंत लोक आहेत. शास्त्र सांगता मला गुरुवारी महाराज सांगायचे अन्नदान करण्याकरता सुद्धा आपलं पुण्य लागतं, तेव्हाच या ठिकाणी आपलं काहीतरी सत्कर्म त्यामध्ये घडतं. आज सत्कर्मामध्ये पैसे जाण्याकरता सुद्धा आपलं अनेक जन्माचं पुण्य लागतं. बहुत सुकृताची देवी म्हणूनही विठ्ठली आवडी. आणि विशेष म्हणजे ज्या दिंडीचं मध्ये आपण अन्नदान करतो त्यामध्ये सर्वांना विनंती आहे, यावर्षी इंडिया भाविका एकमेकाला सांगा. मागच्या वर्षी बरेच लोक आले होते. आपलं लोणंद या ठिकाणी आपली पंगत आहे. समस्त ग्रामस्थ म्हणून निंगासावा भास्करशेठ प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंगत असते, तर सर्वांना निमंत्रण देतो आपण त्या पंक्तीकरता यावर्षी या. काय अन्नदान आपण कुठे करतो, कशाकरता अन्नदान, काय उपयोगात जातं हे महत्त्वाचं आहे. आणि आता शेठबद्दल बोलत असताना शेठ आता हरिभक्त पारायण झाले, तुम्हाला माहिती नसेल मागच्या वर्षी सुंदर प्रवचन केलं. आम्ही ऐकले एवढं सुंदर प्रवचन केलं की माणसामध्ये तुम्ही पहिलं पुकारले, पहिलंच प्रवचन आहे. पण आमचा विश्वास बसत नाही. आमचे बडेशेठ बडेकर शेठ असल्या भगवान शेठ बडेकर ही सर्व बडेकरण्यातले मंडळी ते म्हणजे पहिलं प्रवचन आपलं पहिलं प्रवचन आहे. ते म्हणजे चॅलेंज देऊन सांगा इतकं सुंदर की चांगल्या कीर्तनकारांपेक्षा सुंदर व्याख्यान विवेचन या ठिकाणी शेठने केलं. हरिभक्त पारायण आता म्हणायला काही हरकत नाही. भास्करशेठ महाराजांच्या त्यांचं प्रवचन बी होणार आहे. आज सर्वाला विनंती आहे की एकदा प्रवचन ऐकायला या, दिंडीला या. आणि जे अन्नदान जात आहे 211 फूट हाईटचं मंदिर आळंदीमध्ये आहे. ज्या मंदिराची उंची पायापासून कळसापर्यंत 211 फूट. आता अंतिम टप्प्यातलं काम येणाऱ्या काळामध्ये लोकार्पण सोहळ्याचं काम त्याचं चालू आहे. त्याची पूर्वतयारी चालू आहे. 2 ते 5 किलो सोन्यामध्ये तो कळस बसवायचा आपल्या तुमच्या सर्वांच्या साक्षीने. विनंती अशी की सर्वाला जास्त न बोलता त्या ठिकाणी आपण सर्वांनी अन्नदानाकरता दिल्लीच्या वतीने लोणंद या गावी आपली पंगत आहे, तर पंक्तीला यावं आणि असंच या ठिकाणी त्यांच्याकडनं ज्ञानोबराईची सेवा करू एवढी माऊलीची मी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो. रामकृष्ण रायाच्या पवित्र प्रांगणामध्ये हा अन्नदान सोहळा केंद्रीय महाराज असतील, अशोक महाराज शिंदे असतील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे आशीर्वादाने त्यांचे सर्व सहकारी असतील या सर्वांच्या सेवाने हा सोहळा इथं संपन्न होत असताना खास करून इथे उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ यांना खऱ्या अर्थाने पहिल्यांदा धन्यवाद. महाराज ही एक प्रेरणा असते. कुठल्याही कार्य करायला एक प्रेरणा मिळावी आणि ती प्रेरणा खऱ्या अर्थानं
मला आमच्या गावातले सर्व नागरिक असतील त्या नागरिकांच्या माध्यमातून हे प्रेरणा कुठल्याही कार्यकर्त्यांनी पाठीमागे प्रेरणा असावी आणि ती प्रेरणा इथे उपस्थित असलेली काहींना येता आलं नाही त्या सर्वांच्या माध्यमातून मला ती प्रेरणा गेल्या 15 वर्षापासून मिळते आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे छोटंसं एक कार्य माझ्या हातून करत. या कार्यक्रमाबद्दल सांगायचं जर झालं, आता आपण सांगितलं की अन्नदान हे सर्वोत्कृष्ट दान. एक महाभारताचा प्रसंग आहे महाराज. अन्नदानसुद्धा कोणाच्या हातचं आपण घ्यावं हा सुद्धा महत्त्वाचा विषय. कारण की महाभारतामध्ये कौरव पांडवांच्या ज्यांनी भाकरी काढल्या, भीष्माचार्य असतील, द्रोणाचार्य असतील, भीष्माचार्य, कृपाचार्य, हे फार मोठी माणसं, फार मोठी. परंतु त्यांनी कौरवांच्या भाकरी खाल्ल्यामुळं त्यांना खऱ्या अर्थानं अपयश पत्करावं. तेव्हा आपण कुणाचं अन्न खातो हा महत्त्वाचा विषय असतो आणि आपण कुणाला अन्नदान करतो हा सुद्धा थोडा महत्त्वाचा विषय. कारण की मी एका ग्रंथामध्ये वाचलेलं की आपण अन्नदान केल्यानंतर ती व्यक्ती जे काम करते तिच्यामध्ये खारीचा वाटा. वारकऱ्यांना जर अन्नदान केलं आणि अन्नदान केल्यानंतर ते जे भजन म्हणतील काठी महाराज तिच्यामध्ये खारीचा वाटा. तेव्हा वारकऱ्यांना अन्नदान करणं हे सर्वात उत्कृष्ट दान आहे. आणि महाराजांनी सांगितले बरोबर की कुणाच्या नशिबात नसतं, की काहीतरी आईवडिलांचं, पूर्वजांचं काहीतरी पुण्य आहे विषय. नाही तर पैसे सर्वांचे असतात, आपल्याकडे लय पैसे असा विषय नाही. पण ते काहीतरी तुम्ही जसं सांगितलं एक कुणाच तरी म्हणजे आईवडिलांचं कुणाच तरी हे माध्यम, आपण फक्त माध्यम आहे पण ॲक्च्युली देणगी त्यांचीच आहे, आशीर्वाद त्यांचेच आहे. आणि या सर्व ग्रामस्थांचं खऱ्या अर्थानं ही प्रेरणा आहे, प्रोत्साहन मिळतं आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं या गोष्टी आपल्याला करता येतात. आणि हा कार्यक्रम आत्तापर्यंत जसा 15 वर्ष चालला तसा अशोक महाराज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, माऊलींचे आशीर्वाद, सर्वांच्या आशीर्वादाने इथून पुढल्या काळात तर म्हणेल महाराज जोपर्यंत आपल्या काय म्हणतात ना श्वासात आहे तोपर्यंत चालावा अशी करावी. आणि परमेश्वराने तशी वृत्ती नेहमी ठेवी आणि ग्रामस्थांनी तशी प्रेरणा इथून पुढल्या काळात नेहमी देत राहावं हा एक महत्त्वाचा विषय. महाराज केंद्रीय महाराजांबद्दल सांगायचं झालं तर खरोखरच मी सांगून जाईल की पहिल्यांदाच केंद्रीय महाराजांची माझी ओळख जी करून दिली ती आमचे पंढरीनाथ गाठी यांनी करून दिली. आणि महाराज माझा एक मोठा व्यवहार चालला होता, मी नेहमी सांगत असतो. आणि केंद्रीय महाराजांना म्हणलं महाराज थोडं माझा व्यवहार पाहतो. महाराजांनी सांगितलं होऊन जाईल बाळा. आणि तो व्यवहार अतिशय मोठा व्यवहार होता, माझ्या आयुष्याचा फार मोठा. विनात कसा असेल माहीत पण माझ्या आयुष्याचा फार मोठा व्यवहार. तो व्यवहार सही सलामत अशोक महाराज पार पडला. आणि ईश्वराने अशी बुद्धी दिली की आपण तेथे 18 एकर क्षेत्रामध्ये ना सर्वच गहू लावून टाकले, अख्खे गहू केले. तेव्हा केंद्रीय महाराज लहान होते. ते जे मुलं इथून आणण्यासाठी यायचे केंद्रीय महाराज घरी यायचे, लालबागला वगैरे यायचे. केंद्रीय महाराज गोविंद महाराज केंद्रीय आले आणि घरी आले, जेवण केले, आमचे वडील होते त्यावेळेस. आणि आपण अख्खा ट्रक करून दिलो, एक दाणासुद्धा घरी ठेवला महाराजांच्यासाठी. आणि तिथून पुढं जे म्हणजे काय म्हणतात ना एक चांगले दिवस पाठीवर जे काय असेल पण ते खऱ्या अर्थानं चांगलं चालू झालं. त्यापासून आपल्या एक आवड निर्माण झाली की बाई पुन्हा फुलाची टाकून आपण कुठेतरी अन्नदान काठी महाराज करीत राहू. आणि यावेळी तो आला आणि गेल्या वर्षी केंद्रीय महाराजांच्या माध्यमातून मला तिथं प्रवचन करण्याची सुद्धा संधी मिळाली. विजूशेठ त्याच्यानंतर 2-3 ठिकाणी माझं प्रवचन झालं आणि चालू सुद्धा एक तोडतो मोडतो करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तेव्हा 26 तारखेला तेव्हा आपल्याला जेवढ्या जणांना येता येईल गणेश भाऊ येण्याचा प्रयत्न करा. कारण की एक संधी मच्छू आमच्या आयुष्यामध्ये तेव्हा मला सांगायचं तात्पर्य की हा कार्यक्रम इथून पुढल्या काळात असं चालत राहावा. आदरणीय आपल्या गावचं दानशूर नेतृत्व, माझे सहकारी बाजार समितीचे संचालक
उद्योजक भास्कर शेठ गाडगे आणि परिवाराच्या वतीनं मागील 15 वर्षापासून पंढरपूरच्या कडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी केंद्रीय महाराजांच्या दिंडीला धान्य वाटपाचा कार्यक्रम केला जातो आणि याही वर्षी हा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होतोय. भास्कर शेठ, गणपत शेठ, रामदास शेठ हे सारे बंधू आपल्या परिसरामध्ये स्वतःचा उद्योग व्यवसाय शेती करत असताना सामाजिक जाणीवेतून जिथे जिथं म्हणून गरज लागेल, मग ती शैक्षणिक असू द्या, धार्मिक असू द्या, कौटुंबिक असू द्या, सगळी मदत करण्याचं काम आदरणीय भास्कर शेठ आणि परिवाराच्या वतीनं होते. श्री हरिभक्तीपरायण केंद्रे महाराज आणि सगळ्या दिंडीसाठी श्री हरिभक्तीपरायण अशोक महाराज, श्री हरिभक्तीपरायण त्या अशोक महाराजांचे वडील श्री हरिभक्तीपरायण शिंदे महाराज, पंढरी महाराज, आपण सगळी मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. सर्व ग्रामस्थांचे आणि महाराज मंडळींचे मी मनापासून आभार मानतो आणि पंढरीश परमात्मा पांडुरंगाकडे प्रार्थना करतो की तुझ्या भोळ्या भक्तांनी तुझी मनोभावी सेवा चालवलेली आहे. त्यांच्या मनातल्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे. पाऊस पाणी यावर्षी चांगला आहे, अजूनही तर चांगला पडू दे, फक्त शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देऊ नको. बाप्पा एवढं कर आणि भास्कर शेठ आणि परिवाराला निरोगी निरामय आयुष्य लाभावं अशा प्रकारची पंढरीश परमात्मा पांडुरंगाकडे प्रार्थना करतो. महाराज आपल्या दिंडीच्या प्रवासाला देखील मी माझ्या वतीनं, भास्कर शेठच्या वतीनं, आमच्या सगळ्यांच्या वतीनं चांगल्या प्रवासासाठी पंढरीश परमात्माकडे प्रार्थना करतो. त्यांचं प्रवचनाला लोणंदला यावर्षी येतो. त्यांची सावली दोघं तुम्ही या. 100% आम्ही दिल्लीमध्ये लोणंदला येऊ. पुन्हा एकदा आपल्या या प्रवासाला मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण.